2 मिनिटं थांबायचं जरा. चला मॅचला सुरुवात होते. दोन्ही टीमसाठी हार्दिक शुभेच्छा. टीम 94 प्रथम बॅटिंग करत असताना एका साईडला आमने सामने बंधू आपल्याला पाहायला मिळतात, अतिश भोईर आणि सचिन भोईर. आपण पाहतायत आज अगेन्स्ट खेळत असताना मोहित यादव पहिलं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय. अतिश भोईर आणि स्वप्नील मुकादम अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑन साईडला अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. बेधडक फटका आणि पहिल्याच बॉलवर चॅम्पियन प्रीमियर लीग खणखणीत चौकार. थँक्यू युवराज डीजे, अर्थातच हिमालय पाटील यांना आपण पाहतायत. अतिशय चांगलं संगीत श्रवण इंद्रियांपर्यंत ऐकायला मिळतात आणि अतिशय चांगली आवाजाची काळजी घेतली. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचा टो एंड लागला होता अतिश भोईरच्या. 1 रन मिळेल. सचिन भोईर पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या फलकावर. टीम 94 कॉमन 9 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली झाली. सुरुवात धडाक्यात होत असताना पाहायला मिळते. जेव्हा सुरुवात चांगली होते त्यावेळेला मिडल ऑर्डरचे फलंदाज जरूर डेफिनेटली कोणत्याही प्रकारचा दबाव घेत नाहीत. चांगली बॅटिंग करण्याची कला त्यांच्या अंगी असताना आपण पाहता येतं एक चांगल्या प्रकारचा स्कोर उभा करतात आणि त्यामुळे ही सुरुवात चांगली होणं साहजिकच आहे. आणि ते अतिश भोईरच्या बॅटमधून 2 चौकार 1 सिंगल. मोहितचा बॉल आतमध्ये येणारा होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती परंतु खेळपट्टीवर बॉल लेग बाईच्या इशाऱ्याने 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले. 10 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिले षटक हे प्रगतीपथावर आहे मोहित यादव. सध्या बॉलिंग मार्कवर बॉल फेकून झाले ते 5. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसऱ्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर लेग बाईच्या स्वरूपात अशा प्रकारचे 5 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. आणि टीम 94 कॉमन टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 10 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली झाली आणि त्यामुळेच धावांचा वेग जो आहे तो मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि जमेची बाजू काय आहे की दोन्ही जे बॅटर आहेत ते खेळपट्टीवर अतिशय चांगल्या पद्धतीने डू ऑर डाय असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. चांगला बॉल पंचांकडे अपील जरूर केली होती.
ऑफ्टंबा मिसिंग होता आणि त्यामुळे पंचांनी लगेच सांगितलं की लेग बाईचा इशारा, पायावर बॉल जाऊन आदळला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 11-0, 11 नो लॉस. टीम 94 कॉमन टीम. अतिश भोईर 5 बॉलमध्ये 9 रन त्याच्या बॅटमधून आले. स्वप्नील मुकादम 1 बॉलमध्ये आतापर्यंत त्यांनी अकाउंट ओपन केलेलं नाहीये. 6 षटकांचा सामना, 6 षटकांमध्ये 11च्या सरासरीने खेळले तर यावेळेला प्रोजेक्टेड 66 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. मोहित यादवचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने पहिले 3 बॉल त्याने धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर 3 बॉलमध्ये त्याने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना चांगली गोलंदाजी हाताळली. दोन्ही लेग बाईच्या स्वरूपात आपल्याला धावा मिळताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 11-0. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण हिमालय पाटील यांना संधी. या युवराज डीजेच्या माध्यमातून एक सुंदरसं सॉन्ग ऐकूया. खेळत असताना ऍक्शन रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहिलं की ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून थोडासा बॉल जरूर टॉस झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. पहिलाच बॉल डॉट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा राकेश राऊत सरांकडून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 धावसंख्येवर. हर्षद पाटील थोडंफार कुठेतरी विकेट किपरशी चर्चा करत असताना पाहायला मिळाला की हा व्हाईट बॉल आहे का, तर लगेच विकेट किपरने सांगितलं येस व्हाईट बॉल आहे. त्यामुळे लगेच हर्षद पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर जाताना पाहायला मिळतात. हा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो. ऑन साईडला बॅटचा टो एंड लागतो आतिश भोईरच्या. एक रन तर डेफिनेटली मिळेल. सचिन भोईर त्याचेच बंदूक पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी बॉल फेकेपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या जातील. स्वप्नील मुकादम रनिंग बिटवीन द विकेटमध्ये माहीर आहे आणि त्या अनुषंगाने जिथे सिंगल तिथे डबल, तिथे डबल तिथे ट्रिपल, एवढी मात्र एबिलिटी आहे या खेळाडूंकडे. 40+ दोन्ही खेळाडू सध्या चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. 14 रन. कारण त्यांच्या रक्तातच आपण पाहिलं टॅगलाईन आहे एक धाव आरोग्यासाठी. त्यामुळे एक एक रनचं महत्व जाणतात दोन्ही बॅटर. 14-0. ऑन साईडला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक तर डेफिनेटली आहे, परंतु पॉवर प्लेचा फायदा मिळेल आणि सरळ बॉल निघून जाईल. संकल्प ग्रुपच्या कटआउटच्या अगदी बाजूने खणखणीत चॅम्पियन प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट. 4 रन. थँक्यू. 18-0. सुपर बॅटिंग. 8 बॉलमध्ये 15 रन. आतिश भोईरच्या बॅटमधून आतिश बाजी चौकारांची पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवून दिलाय. हा चौथा चौकार पाहायला मिळतो आणि या स्पर्धेतला 149वा चौकार पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. पायावरचा बॉल होता, मिडल स्टंपला अगदी, परंतु फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळालं आणि सरळ बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खणखणीत. CPL 4 रन.
सुपर बॅटिंग आउटस्टँडिंग. काय बॅटिंग या वेळेला पाहायला मिळते. आतिश भोईरच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग मात्र इथे पाहता पाहता एक रन कंप्लीट केली जाईल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर 23 रन. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. हर्षद पाटीलने आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत. आतिश भोईर 10 बॉलमध्ये 20 रन. 200चा स्ट्राईक रेट. एक सलामीवीर म्हणून कसा असावा याचं प्रात्यक्षिक सध्या दाखवत असताना आतिश भोईर मॅग्निफिसंट बॅटिंग. बॉल चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणारा आपण पाहू शकतायत. इथून जर आपण पाहिलं तर पंचांकडे इशारा केलाय की DRS आम्हाला वापरायचा आहे. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. यस, चेक करूया बॅटिंग साईडने. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन. 6 षटकानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. टॉस बॉक्समध्ये SP मारवी वर्सेस जो संघ पाहायला मिळेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान. दोन्ही टीमचे कॅप्टन. 6 षटकानंतर आपण टॉस बॉक्स जॉईन करायचंय. 23-0 डिसिजन पेंडिंग आहे. ओरिजिनल डिसिजन फेअर, परंतु ह्या वेळेला तो निर्णय मान्य नाहीये स्वप्नील मुकादम आणि आतिश भोईर यांना की आपल्याकडे जर रिव्ह्यू असेल तर डेफिनेटली त्याचा कुठेतरी उपयोग करायला हवा. टेक्नॉलॉजी आहेत. JTC आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. दोन्हीही जुचंद्रचे ब्रँड सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये असलेले हे चॅनल आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एक प्रामाणिक जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला प्रत्येकजण त्याची दखल घेत असतो. आणि ललित भोईर बंड्या सरांकडून TV अंपायरकडून इशारा आलाय की इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. खूपच ऑफ्टमच्या बाहेर आले होते आणि जी लाईन आहे बरोबर त्या लाईनच्या आतून बॉल निघून गेला होता. आणि त्यामुळे राकेश राऊत सरांनी सांगितलं की माझ्याकडून तरी यावेळेला फेअर डिलिव्हरी आहे, परंतु चॅलेंज केलं होतं तिसऱ्या अंपायरला बॅटिंग साईडने आणि त्यामुळे इथे इट्स अ फेअर डिलिव्हरी. ग्रेट डिसिजन. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस 23-0 टीम 94 कामन सध्या ह्या वेळेला चांगल्या सिच्युएशन मध्ये पाहायला मिळते. 11.50च्या सरासरीने खेळलेत. ही सरासरी चांगली आहे. वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर. आणि जमेची बाजू आहे की दोन्ही बॅटर आतापर्यंत सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील मुकादम स्ट्रगल करतोय, परंतु आतिश भोईर खूप चांगली बॅटिंग करत असताना खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. हिमालय यांच्याकडे जाऊया आणि छोटीशी धून ऐकूया. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मोहित यादवला पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. पहिल्या षटकामध्ये 9 रन फक्त खर्च केल्या गेल्या होत्या. 2 चौकार आल्यानंतर सुद्धा मोहित यादवने हार मानली नव्हती. 2 लेग बाईज त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा असताना परंतु 9 रन मोहित यादवने पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल षटकारासाठी. 107वा हा षटकार या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. वॉट अ शॉट, क्लास टायमिंग. 6 धावा. कापूलचा फटका अगदी नेत्रदीपक डिलाइटफुल पाहायला मिळाला. सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. ही ताकद आहे या खेळाडूची. कोणत्या चेंडूवर कसं खेळायचं, कोणत्या बॉलवर कसं अटॅक करायचं हे या खेळाडूने गेली कित्येक वर्ष जाणलेले आहे. सचिन भोईर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने टीम 94 कामन टीम मजबूत स्थितीमध्ये. 30-0 आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये.
अतिशय चांगली बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज सध्या तरी आतिश भोईर हा डोकेदुखी ठरलाय प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांसमोर. चांगली बॅटिंग, 12 बॉलमध्ये 27 रन. आतिश भोईर आतिषबाजी करत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. स्वप्नीलचा हा बॉल, ह्या वेळेला मात्र मोहित यादवचा बॉल क्लीन बोल्डच्या माध्यमातून 0वर बाद झाला. स्वप्नील मुकादम स्ट्रगल करत होते, त्या संघर्षातून बाहेर येताच आलं नाही आणि इथे यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. 30ला पहिला धक्का. वेलकम बॅक. 30ला पहिला धक्का. तिसऱ्या बॉलवर मोहित यादव एक षटकार आल्यानंतर न डळमळीत होताना माझी लाईन अँड लेंथ तीच मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. राहिल अन्सारी सध्या हा टीमचा बाहुबली आहे. 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया, अनेक वेळा 50s आपल्या करिअरमध्ये, मॅन ऑफ द सिरीज. परंतु मोहित या वेळेला अप्रतिम हा बॉल पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल पायावरचा वेध घेणारा डॉट बॉलची सांगता होत असताना सुपर बॉलिंग. राहिल अन्सारी 49 रन्स या टुर्नामेंटमध्ये सध्या चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. नॉट आउट आहे. विशाल भोईरी चांगली माहिती देत असताना मोहित यादवचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात 9 धावा. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर काही गोलंदाज थोडेसे डळमळीत होतात, परंतु मोहित यादवने जी लाईन अँड लेंथ यावेळेला पाहायला मिळते, ॲब्सोल्युटली सुपर. चांगला बॉल होता, 2 पायांच्या अगदी मधोमध. या वेळेला मोहित यादव काय गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत. सुपर बॉलिंग. बरोबर रीड करतोय राहिल अन्सारीचा जो स्ट्रॉंग झोन कोणता आहे, वीक झोन कोणता आहे, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता मोहित यादव त्याच अनुषंगाने ती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा सध्या तरी मोहित यादवच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 30 धावा, 1 गडी बाद, 5 बॉलचा खेळ झालाय. लो फुल टॉस बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सुपर टायमिंग, अफलातून टायमिंग पाहायला मिळाला. फक्त स्लिप आउट झाले. बरोबर बॉलला या वेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना स्वीट स्पॉटला बॉल बरोबर कन्वर्ट झाला आणि सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची 50-50 ओव्हर सध्या आपण पाहतायत ऑन स्क्रीनवर. अतिशय चांगली संकल्पना चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 12 रन्स खूप मोस्ट इम्पॉर्टंट. आणि सायरन सुद्धा वाजला. फक्त थोडीशी ह्या वेळेला जरूर हिंट सुद्धा दिली की चौथं षटक हे 50-50 ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत एक चॅलेंज यावेळेला जरूर पाहायला मिळेल. मोहित यादवने 22 धावा खर्च केल्या. यानंतर होणारा सामना SP मार्वी संघ 2 हात करणार आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या.
36ला 1. 36 लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा खेळ झाला. आतिश भोईरकडे सर्वांच्या नजरा सध्या लागलेल्या आहेत. 12 बॉलमध्ये 27 चॅलेंज रन्स, ट्रेल आणि 50-50 न्यू स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी ऑन स्क्रीनवर. GTC आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. सध्या 12 बॉलमध्ये 27 आतिश भोईर सुपर बॅटिंग. कोणाच्या बाईकची चावी जर हरवली असेल तर ती आपण ओळख पटवून घेऊन जायची. कॉमेंट्री बॉक्समध्ये ती जमा झालेली आहे. लोकेश सध्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय ॲज अ कॅप्टन. आज त्याच्यावर भरपूर जिम्मेदारी आहे. जशी जिम्मेदारीने खेळ केला आतापर्यंत, जबाबदारीने खेळ करत असताना आतिश भोईर 40+ क्रिकेट सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये आणि सातत्याचं दुसरं नाव आतिश भोईरला सध्या आपण पाहत आहेत. नेहमीचा डाऊन द अर्थ राहणारा खेळाडू, सातत्यपूर्ण कामगिरी करणारा पांजू गावातील अनमोल रत्न. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु इथे फिल्डरने केली चुकी. त्याला बीट केले बॉल नाही आणि सरळ आकाशाला मानवंदना देणारा हा अप्रतिम खणखणीत CPL षटकार. तेरा बॉल मध्ये 33 रन धुव्वाधार बॅटिंग करत असताना झंझावती बॅटिंग सध्या आतिश भोईरच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय आणि टीम 94 कॉमन 42ला 1. अप्रतिम पॅडल स्वीप खेळले. काय नजाकत भरे शॉट पाहायला मिळत आहे. शॉट सिलेक्शन अप्रतिम. नेत्रदीपक आणि डोळ्याचा पारणा फेडणारा हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय आतिश भोईर. इज ऑन अ फायर. सुपर बॅटिंग. त्याच्या बॅटमधून आलेत. ऑन साईडला षडम पूल केला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतं. सध्या राहिल अन्सारी एक षटकाराच्या सायाने सुपर बॅटिंग करत असताना 3 बॉलमध्ये 6 रन. 200च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग करत असताना 3 बॉलमध्ये 6 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 47ला 1. 3.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम 94 कॉमन. चांगली रणनीती आखली गेली. स्ट्रॅटेजी अप्रतिम पाहायला मिळते आणि त्या गेम प्लॅनिंगनुसार सध्या बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज सलामीवर कसा असावा तर आतिश भोईर सारखा असावा हे त्याने प्रात्यक्षिक दाखवलंय. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. 4 बॉल सध्या हाताळलेत. 11 रन म्हणजेच या षटकामध्ये 12चं चॅलेंज जे आपल्याला पाहायला मिळतं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 50-50 ओव्हर ही सध्या ही सुद्धा चर्चा रंगली असेल. ही CPLच्या माध्यमातून एक काहीतरी वेगळी संकल्पना या लीग फॉर्मॅटमध्ये. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. ग्लाइड केले या बॉलला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. बुद्धिमत्तेचा चौकार. राहिल अन्सारीच्या बॅटमधून चौकार. गुड शॉट. 4 रन. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने बॉल बाउन्स झाला होता. फक्त हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली होती.
पुन्हा एकदा हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर करत असताना एक नंतर डेफिनेटली मेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 52 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 16 रन आल्या आणि 16च्या एकंदरीत आपण पाहिलं तर 8 रन इथे ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 60 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 50-50 ओव्हरचं हेच तुम्हाला बेनिफिट पाहायला मिळतं. या षटकामध्ये जेवढ्या तुम्ही धावा करतील तेवढ्या धावांचं बेनिफिट तुम्हाला मिळताना पाहायला मिळेल. आणि तेच राहिल अन्सारी आणि सध्या आतिश भोईर हीच चर्चा करत असताना टीम 94 हे सध्या जर आपण पाहिलं तर अप्रतिम वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतं. जो ग्रीन आपण पाहिला कलर तो दाखवतोय की सिंगल वर किती भर दिली गेले. त्यानंतर डबल अँड ट्रिपल मध्ये जर आपण पाहिलं तर पर्पल कलर मध्ये जे आपण पाहू शकतायत एरो आहेत ते मात्र दर्शवतोय. आणि रेड कलर मध्ये आपण पाहिलं तर हे चौकार आतिश भोईरच्या बॅटमधून स्पेशली आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. आणि त्यानंतर डार्क ग्रीन जो एरो आपल्याला पाहायला मिळतो तो षटकार आपण पाहू शकाल. एक षटकार आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एक षटकार आपण पाहिलं तर अप्रतिम लेफ्ट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला होता तो लॉंग ऑफ कडे. चांगले या वेळेला अप्रतिम जेटीसी एनटीसीपी लाईव्ह सुपर अप्रतिम चांगली बॅटिंग. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचले गेले. संयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या जर आपण पाहिलं तर 15 बॉलमध्ये 38 रन आतिश भोईरच्या बॅटमधून राहिल अन्सारी चांगली बॅटिंग करत असताना स्वप्नील मुकादम लवकरात लवकर बाद झाल्यानंतर 9 बॉलमध्ये 30 रनची पार्टनरशिप सध्या करंट पार्टनरशिप पाहायला मिळते. सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरली होती परंतु सचिन भोईरच्या हातामध्ये बॉल आल्यानंतर आपल्या मोठ्या बंधूला त्याने मात्र सांगितलं की पाठीमागे जावं लागेल तुला. आणि एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 61 या धावसंख्येवर सिंगल डबलला महत्व दिलंय. चौकार आणि षटकारात सुद्धा परावर्तित केलंय. म्हणजेच एक चांगला खेळ सध्या तरी यावेळेला मास्टर माइंड क्रिकेट दाखवलंय. ब्रदर्स वर्सेस ब्रदर्स. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली गेली होती. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले गेले होते. मोहित यादव पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल. सचिन भोईर एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहायला मिळतो आणि अष्टपैलू खेळाडू कसा असावा. सचिन भोईर हे गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं तर पांजू स्पोर्ट्स पांजू या टीमचा एक भरवशाचा पॅकेज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. 62ला 1-2 बॉलचा खेळ झालाय. लो फुलटॉस बॉल होता. ह्या वेळेला नकल बॉल पाहायला मिळाला. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला होता आणि तो सक्सेस ठरत असताना पाहायला मिळतोय. फिंगरचा चांगला वापर करतोय आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 62 या धावसंख्येवर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये.
केलं जाईल याची दखल घ्यायची आहे. लक्षात घ्या, जर बाउंड्री लाईनच्या बाहेरून जर कोणताही फिल्डर जर स्टार्ट घेत असेल तर तुम्हाला 5 धावांचं पॅनलाइज केलं जाईल. सर्कलच्या बाहेरून सुद्धा जेव्हा 2 षटकं ही पॉवर प्लेचे असतात त्यावेळेला तुम्ही सर्कलच्या बाहेरून जर तुम्ही स्टार्ट घेतात तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला 5 धावांचं पॅनलाइज केलं जाईल, याची दखल घ्यायची आहे. चला, मॅचला होती सुरुवात. 2 बॉलचा खेळ झाला आणि 62 धावा. चांगला बॉल होता, चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना. सचिन भोईरचा हा चांगला बॉल होता. थोडं ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना टीम 94 कामन सध्या 62 ला 1. यावेळेला ऑन साईडला वॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा राहिल अन्सारीच्या बॅटमधून बाहुबलीच्या अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका, षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आला होता. मनगडाचा चांगला वापर केला आणि पॅटर्न शॉट राहिल अन्सारीच्या बॅटमधून स्वयंभू युवा प्रतिष्ठान कटआउटच्या वरून बॉल यावेळेला डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 68, 68 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर 101 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. पण ती सिक्सर 2727 या टीमच्या त्या धावा 101 या पाहायला मिळाल्या होत्या. आणि त्यामध्ये जितेश पाटील अर्थातच बंधू याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर आक्रमकतेचे सितारा म्हणून 24 बॉलमध्ये 51 रन ज्याच्या बॅटमधून धुव्वादार बॅटिंग पाहिली होती. आणि त्यानंतर सातत्याचं दुसरं नाव सॅम राऊत यांना सध्या आपण पाहतायत. त्यांनी सुद्धा अर्धशतक झळकावलं गेलं होतं. म्हणजे चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये सध्या तरी 2 अर्धशतक हे झळकावले गेलेत आणि 4 जण जर आपण पाहिलं तर त्या यादीमध्ये आले असते. 40+ केले होते. यावेळेला फुलटॉस बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा दमखम दाखवणारा अप्रतिम राहिल अन्सारीच्या बॅटमधून पुन्हा एकदा हा सेकंड 6 पाहायला मिळतोय. क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार, 6 धावा. 111वा षटकार राहिल अन्सारीच्या बॅटमधून या स्पर्धेतला पाहायला मिळतो. 74 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय. सचिन भोईर ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती त्याच गोलंदाजावर आता सध्या काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग, इनक्रेडिबल. संघाची धावसंख्या 74 वर जाऊन पोहोचले गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये राहिल अन्सारीच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 24 रन, 240चा स्ट्राईक रेट सध्या मेंटेन करत असतात. यावेळेला 3 इन रो येईल का? यस, डेफिनेटली. आभाळाला सॅल्यूट करणारा हा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. स्पेक्टॅक्युलर. काय बॅटिंग सुरू आहे राहिल अन्सारीच्या बॅटमधून. अक्षरशः खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. 11 बॉलमध्ये 30 रन त्याच्या बॅटमधून आले. ऍक्शन रिप्ले पहा. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. बॉल चांगला होता परंतु पिकअप शॉट पाहायला मिळाला राहिल अन्सारीच्या बॅटमधून आणि सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारासाठी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 80 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुपर बॅटिंग, सुपर क्लास दाखवलाय. यस सिमालय.
15 बॉलमध्ये 50 रनची पार्टनरशिप सध्या आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय दीपेजी पाटील यांना विनंती करेन, दत्ताई स्पोर्ट जुचंद्रचे एक चांगले खेळाडू, मी विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अतिशय चांगलं त्यांचं खरोखरच आयोजन समितीच्या वतीने खूप खूप ऋणी आहोत, कारण त्यांच्याच माध्यमातून दत्ताई स्पोर्ट जुचंद्रच्या माध्यमातून या मैदान उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. हलकीशी बॅटची एज असावी आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर थोडीशी निराश विकेटकीपर होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 81 धावा तब्बल पाहायला मिळत आहेत. 16 बॉलमध्ये 51 रन, त्यामध्ये राहिल अन्सारी 11 बॉलमध्ये 30. आणि काय बॅटिंग सुरू आहे सध्या आपण पाहिलं तर. हा बॉल आहे का नाही, ऑफस्टमच्या खूपच बाहेर बॉल पिच झाला होता आणि इथे राकेश राऊत सर दर्शवत आहेत यस व्हाईट बॉलचा इशारा येईल, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 82 वर जाऊन पोहोचले गेले. चला, एस पी मारवी टीमचे कॅप्टन आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. 82 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. त्यावेळेला अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता, परंतु नशिबाचा चौकार डेफिनेटली मिळेल 4 रन. थँक्यू. 86 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. टीम 94 कामन सुपर बॅटिंग करत असताना राहिल अन्सारी. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना बॅटचा हलकासा एज आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, अतुल ठाकरेच्या हातामध्ये हा बॉल विसावला गेला. सेकंड विकेट डाऊन, परंतु एक चांगली बॅटिंग यावेळेला, चांगली फलंदाजी करताना राहिल अन्सारी 13 बॉलमध्ये 34 रन, त्याच्या बॅटमधून 2 चौकार 4 षटकार, 261.54चा स्ट्राईक रेट यावेळेला मेंटेन केला गेलाय. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता, हलकीशी बॅटची एज आणि अतुल ठाकरेच्या हातामध्ये बॉल डिलिव्हर्ड होत असताना बॅक ऑफ द हँडचा चांगला वापर केला होता. लेग ब्रेक बॉल यावेळेला आपण पाहू शकलात आणि महत्त्वपूर्ण विकेट मिळते राहिल अन्सारीच्या स्वरूपात फलंदाज बाद. ला 2, 86 लॉस ऑफ 2 विकेट. 6वं षटक आणि 6व्या षटकातील शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. एस पी मारवी टीमचे कॅप्टन आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. बॉल तयार, पुन्हा एकदा लोकेश 22 धावांवर एक सफलता प्राप्त केली. 9 बॉल त्याने फेस केलेत आतापर्यंत. वेळेला बॉलला मात्र लिफ्ट केलं गेलं होतं. अकबर शेखने जरूर बॉलला सोडून दिलं, लिफ्ट केलं आणि सरळ बॉल जर आपण पाहिलं तर या वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये, कारण या अगोदर दुसऱ्या षटकामध्ये रिव्ह्यू घेतला गेला होता आणि त्यामुळे तो लॉस झाला होता आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर आता कोणतंही ऑप्शन राहिलं नाही आणि त्यामुळे अंपायर्स कॉल. आता तुम्हाला मात्र यावेळेला चॅलेंज असतं अशा वेळेला. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सिंगल तर मिळेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स अकबर शेखच्या बॅटमधून येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 88 वर जाऊन पोहोचली गेली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 बॉलमध्ये 40 रन. अतिश भोईर नॉन स्ट्राईक एंडला जास्तीत जास्त थांबला. राहिल अन्सारीच्या बॅटमधून 3 इन रो आपण पाहू शकलात. एक चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग, 34 धावांची 13 बॉलमध्ये. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. टीम 94 कॉमन टीम सध्या जर आपण पाहिलं तर 88 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ बॉल अतुल ठाकरेच्या हातामध्ये निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर विकेट डाऊन. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 88 रन आणि 89 धावांचं टार्गेट सेट केले गेले. ते प्रतिस्पर्धी संघासमोर टीम 94
या संघाने धारावी स्पोर्ट्स ससूनवघर या टीम समोर टीम 94 कामनने 89 रन मात्र यावेळेला होतील का याचं धावतं वर्णन आमचे साथी समालोचक याच विभागातील आवाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयजी साटम आपल्या समोर जोडले जातील परंतु त्या अगोदर हाफ मॅच समरी अतिश भोईर नॉट आउट 17 बॉलमध्ये 40, स्वप्नील मुकादम 3 बॉलमध्ये 0, राहिल अन्सारी 13 बॉलमध्ये 34, अकबर शेख 3 बॉलमध्ये 2 रन, रन रेट 14.67चा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा 4, 6 ओव्हरमध्ये 88 आणि फॉलो ऑफ विकेट जर आपण पाहिले तर 30ला 1, 86ला 2, 88ला 3, मोहित यादव 2 षटक 22 रन 1 विकेट 11चा इकॉनॉमी, हर्षद पाटील 1 षटक 12 रन 12चा इकॉनॉमी, लोकेश भोईर 2 षटक 24 रन 1 विकेट 12चा इकॉनॉमी आणि सचिन भोईर 1 षटक 20 धावा आणि 20चा इकॉनॉमी. सचिन भोईर थोडासा महाग ठरला गेला. 36 बॉल 89 रन्स नीट 89 रन्स फ्रॉम 36 बॉल्स. चला एसपी मारवी टीमचे कॅप्टन चैतन्य, अनिल अंकलेश प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. या पराग पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या परागजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. भावेश पाटील एका साईडला चैतन्य खरकंडी यांना आपण पाहतायत. छाप त्यावेळेला छाप. धन्यवाद परागजी पाटील. चैतन्य कसं राहिले चॅम्पियन प्रीमियर लीगचा हा प्रवास? खूप छान आणि मजा येते खेळायला आणि अजून माझी एवढीच म्हणजे इच्छा आहे की सर्व टीमने सपोर्ट करा आणि 2 दिवस तर चांगली झाली टुर्नामेंट. आज शेवटचा दिवस आहे, अजून एन्जॉय करा आणि सक्सेसफुल करून दाखवा कारण की सर्वांची टुर्नामेंट आहे. नक्कीच. टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? बॅटिंग. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही. एन्जॉय करतायत या स्पर्धेला? खूप. धन्यवाद चैतन्य, खूप चांगली प्रतिक्रिया दिल्या. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं? आम्ही फिल्डिंगच केली असती. या चॅम्पियन प्रीमियर लीगबद्दल थोडक्यात? खूप चांगलं आयोजन आहे. जसं चैतू ऑलरेडी बोलला की मॅच रेग्युलर ॲज अ मॅच नका बघू, ॲज अ बघा तर ती सक्सेसफुल होईल 100%. क्या बात आहे. बरोबर. डेफिनेटली आपण बरोबर वक्तव्य केलं. त्यामुळे साथ देणं खूप गरजेचे असेल. प्रत्येक संघमालक असतील, कॅप्टन असतील तर दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच टॉस झाला परागजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि यावेळेला अनिल अंकलेश प्रतिष्ठान ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॅट. या आपण जाऊया अक्षयजी साटम च्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल. धन्यवाद हरीश अगिवले, कॅमेरामॅन JTC अँड TCP लाईव्ह. धन्यवाद. मोजी शेडगे सर, व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ सुप्रीमो, ज्यांचा आपण आवाज ऐकलात, सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चॅम्पियन प्रीमियर लीग दिवस 3रा डे नाईटचा थरार आणि पहिला मॅच दोन टीम दरम्यान. एक मोठं टार्गेट सेट केलंय. 88 या धावफलकावरती लगावले आणि 89चं टार्गेट सेट 36 बॉलमध्ये.
खास दिवस आहे आज, अंतिम दिवस मेगा फायनल डे अँड नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. जे लीग फॉर्मॅटचे 2 मॅचेस पेंडिंग आहेत, त्यातला हा पहिला मॅच. यानंतर देखील टॉस झालाय आणि त्यानंतर सुपर 6चे मुकाबले तुमच्या भेटी करता येईल. म्हणून पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नीरज किणी स्कोरर, कोर कमिटी मेंबर, आपण शिवाजी बोरे साहेबांचे संपर्क साधा. बॉलिंग मार्कवरती जय, मालजीपाडा गावातून जय महाकाल. मालजीपाडा या संघामधून अनेक वेळा त्याची कामगिरी पाहिली आपण. स्ट्राईक इनला आपण पाहतोय करण पाटील, ससूनवगरचा हा खेळाडू, अतुल ठाकरे टीम 94चा खेळाडू, टीम 94च्या अगेन्स्ट सध्या तो खेळत असताना पंच विशाल नाईक सर, लेट्स प्लेचा इशारा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरुमे देव, सर्व कार्येषु सर्वदा, गणपती बाप्पा मोरया. आणि पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात. सेकंड इनिंग जय पाटील चांगल्या फॉर्ममध्ये राहिला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक आपल्या 2 स्पेलमध्ये त्यांनी इकॉनॉमी मेंटेन केला आहे. करो या मरो ही स्थिती आहे दोन्ही संघांकरता. एक मॅच जिंकल्यात, एक मॅच हरल्यात. म्हणून हा तिसरा मॅच जो आहे ना, तो फार इम्पॉर्टंट या दोन्ही टीमला. फटका तर हा प्रतिमा आहे ऑन दी अप, लॉंग अपच्या वरून. सेकंड इनिंगचा पहिला वार, पहिला दर्जेदार चॅम्पियन प्रीमियर लीग षटकार. फिफा वर्ल्ड कपचं फुटबॉलचं गाणं वाजलं जाते, तसंच चॅम्पियन प्रीमियर लीग एक प्रकारचा चॅम्पियनचा हा वर्ल्ड कप. कोण ठरणार चॅम्पियन? टीम ससूनवगर आपण पाहतोय, आई धारावी स्पोर्ट ससूनवगर एक जबरदस्त संघ आहे आणि मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला याही संघाने. चांगला खेळ दाखवलाय या स्पर्धेमध्ये. जयला ट्रम्प कार्ड बॉलर म्हणून वापर केलाय. या अगोदर पाहिलं राहिल अन्सारी, कमनचा बाहुबली बरसला, त्याच्या बॅटमधून धावा बोलू लागल्या. आणि जर पाहिलं ना पहिल्या इनिंगमध्ये 34 धावा त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर प्राऊड ऑफ पांजू आतिश भोईर 40 रन्स, 40+ खेळाडू आहे. यंगस्टर क्रिकेटमध्ये देखील त्या प्रकारची खेळली. 40 आकडा त्याच्याकरता लकी आहे. आणि 40 धावा आतिश भोईरने देखील आपला दमखम दाखवलात. पांजूचे जे खेळाडू खेळलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये ते सर्व फॉर्मला आहेत. सचिन भोईरच्या विरोधामध्ये चांगला अटॅक राहिलचा दिसला, पण तो सचिन भोईर बॅटिंग येणं बाकी आहे त्याचीही. या स्पर्धेमध्ये तोही फॉर्मला आहे. गुलशन भोईर काल पतुपॅकर टीममधून काय बॅटिंग केली, पहिल्या मॅचमध्ये धुमाकूळ घातला होता. म्हणून पांजूचे खेळाडू तसेच भिवंडी पट्ट्यातील खार्डी, मालवडी, पाये या नगरीतील कामन, चिंचोटी हा परिसर आपण पाहिला तर सर्व फॉर्ममध्ये आहेत. चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक गावातील खेळाडूंचे आपण पाहतोय परफॉर्मन्स ज्या प्रकारे राहिलं आहे. अक्षय पाटील जुचंद्र गावातून काय बॉलिंग राहिलं आहे. खऱ्या अर्थाने सातत्याने पतुपॅकर दत्ताली संघामध्ये चान्सही मिळत नाही, कधी कधी गोलंदाजी तितकी दिली जात नाही. परंतु ज्यावेळी लीग फॉर्मॅट येतो त्यावेळी अक्षय पाटीलचं एक वेगळंच रूप आपण पाहिलं आहे. 50-50 ओव्हर स्पेशालिस्ट. आणि काल विघ्नेश मडवी याही गोलंदाजाला पाहिलं, 3 वेळा 50-50 ओव्हर त्याच्या माध्यमातून पाहिलं आणि 3ही वेळा सक्सेस तो राहिला आहे. या स्पर्धेमध्ये पहिलं हाफ सेंचुरी, पहिलं अर्धशतक नाव आहे समीर राऊत. काय बॅटिंग केली होती SP मारवी या संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर कालची रात्र शेवटचा मॅच 101 ज्या धावा केला त्यामध्ये जितेश पाटील बंधू जबरदस्त बॅटिंग, त्याची हाफ सेंचुरी पाहिली आपण काल. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, अप्रतिम कॅच. कॅचेस विन द मॅचेस. विकेट घेतल्यानंतर जय पाटीलचं हे सेलिब्रेशन खूप काही सांगून जाते किती इम्पॉर्टंट हा विकेट होता.
जबरदस्त कॅच, तिसऱ्या बॉलवरती पहिला विकेट. पराग पाटील आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की या मॅच नंतर मला वाटते ड्रॉ टाकण्यात येणार आहे. तर उपस्थित जे संघ जिंकले टॉप 6मध्ये आणि चालू असलेल्या मॅचचे तेही प्रतिनिधी आपण जॉईंट व्हायचं आहे. एका मॅच नंतर या आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील टाकणार आहोत, ही माहिती आयोजक देत आहेत. सचिन भोईर आलाय पहिल्याच बॉलवरती आणि सचिन भोईर मोठा फटका खेळण्याच्या नाद्यामध्ये इथे गेलाय विकेट. 0 वरती गोल्डन डक वरती सचिन भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. चौथ्या बॉलवरती दुसरा विकेट. हॅट्रिक वरती आलाय, अपील केले. यॉर्कर लेन जबरदस्त बॉल होता, ब्लॉक ऑल डिलिव्हरी होती आणि बॅटर क्वेश्चन मार्क झाला या बॉलवरती. काय फॉर्म मध्ये आहे जय पाटील, पॉवर प्ले स्पेशालिस्ट. एक षटकार आला, त्यानंतर 2 विकेट आणि हा बॉल डॉट. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं तर 2 पायाच्या अगदी मधोमध परफेक्ट यॉर्कर लेंथ. बॉल खालीच राहिला, डॉट बॉलचा इशारा. अंतिम बॉल. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. हर्षद पाटील ससूनवगरचा हा खेळाडू आहे आणि सार्थक यावेळी मात्र पुढे येतोय. जबरदस्त कॅच मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट 6 धावा. जय पाटीलने पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी केले. ब्रिलियंट बॉलिंग अटॅक. ऑपरेटर स्वॅग वाली गाणी लावतोय आणि ही स्पर्धा देखील त्या स्वॅग मध्ये आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग स्वॅगचे स्वागत. 1 ओव्हरमध्ये जर पाहिलं 6 धावा आल्यात, 3 विकेट गेल्यात. पार्टनरशिप करावी लागेल आई धारावी स्पोर्ट्स ससूनवगर टीमला. अप्रतिम खेळ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलाय. 101 धावा
कालची नाईट बंटी सिक्सर 2727 या संघाच्या नावावर राहिली हायस्ट स्कोर आणि 80-90 धावा देखील चेस होताना पाहिलं या स्पर्धेमध्ये. काल पहिल्या 2 मॅच 73, त्यानंतर दुसरी मॅच होती ती 83. अशा प्रकारच्या धावा चेस झाल्यात. अतुल ठाकरे टीम 94चा खेळाडू आहे आणि टीम 94च्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग करावी लागेल. हुकचा फटका पाठीमागे, तयार नव्हता फिल्डर किरण धूम. यावेळी मात्र अतुल ठाकरेचा झेल सोडलाय. एक शतक ह्याही खेळाडूच्या नावावर आहे KCA मध्ये. हुकचा फटका टॉप एज लागली, पाठीमागे शॉर्ट फाईट लेगला फिल्डर आला किरण धूम आणि झेल मात्र सुटला गेलाय. चिन्मय पाटील टीम ससूनवगरचाच खेळाडू आहे. आपल्या घरच्या संघामध्ये ऑप्शनमध्ये त्याला पुन्हा बोलवलं गेलंय आणि आज खऱ्या अर्थाने संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बाहेर काढावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. चिन्मय नेहमी सलामीला येणारा खेळाडू आहे आणि मोठमोठे चौकार षटकार जबरदस्त फॉर्मला आहे. यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मला आहे हा खेळाडू आणि समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय, स्ट्रेट फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पाहता पाहता सध्या 2 धावा कंप्लीट. समीरजी तांगडी यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. फ्लड लाईट्स हे आपण पाहतोय आणि जबरदस्त या स्पर्धेकरता फ्लड लाईट्स त्याचे प्रोप्रायटर आहेत मिस्टर समीरजी तांगडी. आपण या आमच्या मुख्य मंचावरती. डॉट बॉल आलाय, 3 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत. 27 बॉलमध्ये 80 धावा पाहिजे आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. एक 50-50 ओव्हर देखील आहे. पायावरचा बॉल होता, शोधून काढले फिल्डरला आणि फिल्डरने हा जबरदस्त कॅच कॅरी केला. जय त्या ठिकाणी होता, अप्रतिम कॅच. धक्का नंबर 4 गॉन. स्वॅगचे स्वागत आणि सध्या प्रत्येक बॅटरचं स्वागत करतोय गोलंदाज. ज्या पद्धतीने बॅटर येतोय, जास्त काळ न टिकता मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये विकेट जात आहेत. तर 4 विकेट गेलेत 9 या धावसंख्येवरती. टीम आई धारावी ससूनवगर एक चांगला संघ आहे आणि लोकेश स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये मॅन इन फॉर्म आहे. सातत्याने ससूनवगर याच टीममध्ये खेळत असतो. अनेक साऱ्या टुर्नामेंट जिंकवून दिल्यात ससूनगर टीमला. असा लोकेश सॉफ्ट हँडने आता रिक्स घेण्याचा इरादा नाही आहे. आता हा ना दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाले आणि थर्ड अंपायरला आता बोलवलं जाईल. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल सुटला होता अकबरकडून, त्यानंतर मात्र सेकंड अटेम्प्टमध्ये स्टंपवरती बॉल तर आलाय, बॅटर पोचलाय पॉपिंग क्रीजमध्ये की नाही हे पाहिलं जाईल.
आणि इथे बॅटरला परतावं लागेल. बॅक टू द पविलियन. आऊटचा इशारा. जी पॉपिंग क्रीज आहे त्याच्या पाठीमागेच बॅट राहते आणि तिथपर्यंत सेकंड अटेम्प्टमध्ये बॉल कॅरी करून स्टंपवरती बॉल हिट केला जातोय अकबरच्या माध्यमातून. 5वा गडी बाद 9 या धावसंख्येवरती. ऋग्वेद आलाय. ऋग्वेद पाटील. ऑलरेडी धारावी ससून अवघरने जास्तीत जास्त प्लेयर आहे ते ससून अवघरचेच घेतलेत. ससून अवघर टीम सध्या अडचणीमध्ये आहे. ऋग्वेद पाटीलला बोलवलंय. 5 विकेट गेल्यानंतर 7व्या नंबरवरती फलंदाजी करण्याकरता तोही आलाय. या 11 बॉलमध्ये 9 धावा आणि 5 विकेट गेल्यात. 89 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 25 बॉल 80 धावसंख्येची गरज. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. पुन्हा एकदा यावेळी दुखापत झालंय. लगेच कोर कमिटी मेंबर मैदानाच्या आतमध्ये.
आणि बॅटर किंवा किपरला हेल्मेट लागलं तर कमिटीकडे आहे असं पराग आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. परिधान करू शकता तुम्ही क्रिकेट खेळताना. सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट. काय बॉल टॉस झाला होता. त्या बॉलचा ॲक्शन रिप्ले जर पाहिला ना, राहील अन्सरी ओव्हर द विकेटने चेंडू होता, बॅटची एज आणि आतमध्ये तितक्या गतीने आला ना, बरोबर अगदी डोळ्यांच्या खाली. हो, यावेळी मात्र इंजरी भरपूर आहे. लवकरच ऋग्वेद ठीक होईल ही प्रार्थना, ही सदिच्छा. ऋतिक पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया या मॅचच्या दिशेने. 2 ओव्हर आणि टीमची धावसंख्या 9 धावा. जर बॅट्समॅनला आयगार्ड पाहिजे आहे तर तोही आहे आपल्याकडे, कमिटीकडे आहे. हेल्मेट पाहिजे तर हेल्मेट देखील आहे. प्रोटेक्शन हवंय तर आहे इथे. जय पाटील बॉलिंग मार्कवरती. अतुल करता यावेळी अतुलची ही बॅटची एज. अतुल कडून मोठ्या अपेक्षा होत्या आणि तोही स्वस्त्यात बाद होतोय. 6वा गडी बाद 9 या धावसंख्येवर. या स्पर्धेमध्ये 2 वेळा जयने 4 विकेट घेतल्या आहेत. फायपर पूर्ण करायचा आहे आणि आज ती संधी आहे. 6 विकेट गेले टोटल 9 या धावसंख्येवरती. येणारे बॉल आहेत 23 मध्ये 80 धावसंख्येची गरज. जय पाटील काय आपला 5 विकेट पूर्ण करेल या स्पर्धेमध्ये. हो, अजून एक जबरदस्त बॉल लाईव्हमध्ये आलाय पूर्णपणे. जय पाटील आणि समोरचा बॅटर फक्त आणि फक्त पाहतच राहिलाय. जयची गोलंदाजी काय अफलातून बॉलिंग अटॅक राहिलाय. दुसऱ्यांदा हा कारनामा केला या स्पर्धेमध्ये. या अगोदर 4 विकेट पाहिले होते त्याच्या गोलंदाजीमधून. पहिली रात्र गाजवली होती जयने. ड्राईव्ह केला ऑन साईडला, शॉर्ट मिड विकेटला. हा बॉल निघून जातोय मिड विकेटमध्ये. फील्ड रेल 1 धाव कंप्लीट. 10 धावा सध्या कंप्लीट होत आहेत. 3 बॉल 10 धावा, त्यामध्ये 9 चेंडू टाकल्यात. मिस्टर जय पाटीलने 4 विकेट घेतल्यात, अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी. पायपर हाय फाय पूर्ण करेल का हाही प्रश्नचिन्ह. इनसाइड एज यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी जय पाटील.
जास्तीत जास्त विकेट घेण्याच्या रेसमध्ये सध्या टॉप रँकिंगला देखील आहे. 4 बॉल बघूया, 2 बॉलमध्ये एक विकेट येईल की मोठे फटके येतील. ऋतिक पाटील सिक्सर किंग आहे. सासूनगर टीम मध्ये सातत्याने क्रिकेट खेळतो. आज संघ मालक देखील आहे. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी आणि बॅटची इनर एज, त्यानंतर शरीरावरती हा चेंडू येऊन डॉट बॉलचा इशारा. अंतिम बॉल आहे. हाय फाय, फाय पर पूर्ण होईल का? हॉल ऑफ फाय. अनेक माइलस्टोन आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. 2 हाफ सेंचुरी, एक डबल हॅट्रिक. फायपर पूर्ण होईल की नाही? यावेळी मात्र गोलंदाजी अप्रतिम आहे. एक धाव कंप्लीट. जबरदस्त गोलंदाजी केली. जय करता टाळ्या झाल्या पाहिजे. 2 वेळा 4 विकेट या स्पर्धेमध्ये त्याने घेतलंय. काय गोलंदाजी केलंय. अप्रतिम बॉलिंग अटॅक. जय पाटील त्याचा स्पेल जर पाहिला, 2 ओव्हर 9 बॉल डॉट केलेत, 8 धावा दिल्यात, 4 विकेट घेतल्यात, 4चा इकॉनॉमिकली हा गोलंदाज राहिलाय. जबरदस्त मेंटेन केलंय. टीम 94 संघामध्ये खेळत असताना अप्रतिम बॉलिंग अटॅक. 4 विकेट घेतले याही मॅचमध्ये. घेऊया एक डीजे ब्रेक. 11 धावा 3 ओव्हर. थँक्यू. आणि TCP वरती तुम्ही पाहू शकता 50-50 ओव्हर. आणि या ओव्हरमध्ये बघूया धावा प्लस की मायनस होतील. आणि तो सायरन देखील वाजेल. हा आवाज आला की समजायचा 50-50 ओव्हर चालू झालंय. 12 धावेंचं चॅलेंज आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे. आणि चॅलेंज ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आणलंय आतिश भोईर. पांजूचा हा स्ट्राईक बॉलर असतो नेहमी. 40 धावा या मॅचमध्ये. बाहेरचा बॉल होता. या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय आणि 50-50 ओव्हरमध्ये आतिश भोईरच्या पहिल्याच बॉलवरती हा विकेट मिळतोय. वाकीपाडा आदरणीय आविष्कारजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. तसेच ग्रामपंचायत चंद्रपाडा वाकीपाडा उपसरपंच हेमराजजी भुईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आणि त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आविष्कारजी दत्तात्रय पाटील तसेच हेमराजजी भोईर साहेबांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केलाय बॉल ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेने. हा बॉल निघून जातोय. फिल्डर येईल. एक धाव कंप्लीट. एकतर एक प्लेयर रिटायर हर्ड आहे. आणि त्यानंतर पाहिलं तर 7 विकेट गेलेत. 7-12 हा उतारा आलाय. 7 विकेट 12 धावा. आतिश भोईर 40 धावा केल्यात या मॅचमध्ये. आणि एक विकेटही त्याच्या नावावर आहे. ऑन साईडला खेळलेला फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट फटका गेलाय. एक या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या सध्या 13 धावा 7 गडी बाद दबावमध्ये आहे. आणि धारावी स्पोर्ट्स ससूनवगर 50-50 ओव्हर आहे. इथे जर धावा घेतल्या तर धावा प्लस होतील. आणि इथून कमबॅक करायचा आहे ससूनवगर टीमला. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. राहिल अन्सारी
त्या ठिकाणी आहे, चांगला झेल कॅरी केला आहे. धक्का नंबर 8, 8वा गडी बाद. पाहुणे आपण पाहतोय चंद्रपाडा वाकीपाडा उपसरपंच हेमराजजी भोईर साहेबांना, तसेच बहुजन विकास आघाडी वाकीपाडा अध्यक्ष आविष्कारजी पाटील साहेबांना आपण पाहतोय आणि या ठिकाणी ते उपस्थित आहेत. चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मोहित यादव इथे आउट होतोय. गिव्ह एक डीजे ब्रेक. चांगला ड्राईव्ह केलाय. गुलातला बॉल होता आणि मिडऑफच्या दिशेने बॉल निघून जातोय. 50-50 ओव्हरमध्ये पाहिलं ना, चॅलेंज ओव्हरमध्ये तर धावा आल्यात 3 धावा, म्हणजे 1 मायनस होईल, 2च धावा असतील आणि सुधारित धावसंख्या आहे 13 धावा, 8 विकेट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 बॉलमध्ये 76 धावसंख्येची गरज. कमॉन डीजे. बारा बॉल 76ची गरज. ऋग्वेद रिटायर हर्ट झालाय, म्हणजेच सध्या 8 विकेट गेले. कदाचित हा शेवटचा विकेट की ऋग्वेद येईल, हाही प्रश्नचिन्ह. सार्थक आलाय बॉलिंग मार्कवरती. मिस टायमिंग फटका हवेत. बॉल आहे, फिल्डर पुढे येतोय. स्वप्नील मुकादम पुढे सरसावला होता, तिथपर्यंत 1 धाव. आता 11 बॉल आहे आणि 11 बॉलमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. ऑल आऊट होईल की नाही हाही प्रश्नचिन्ह, की शेवटच्या बॉलपर्यंत दोन्ही बॅटर क्रीजवर राहतील. धारावी स्पोर्ट्स सुनवगर जबरदस्त खेळ दाखवला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या मॅचमध्ये मोठं आव्हान होतं, अचीव करता आलेलं नाही आहे. डॉट बॉल येतोय, गोलंदाजी त्या प्रकारचे राहिले. जय पाटील 4 विकेट घेतले, 9 चेंडू डॉट केले आणि 8 धावा दिल्या. 4चा इकॉनॉमी राहिला त्याचा. आतिश भोईरने 40 धावा केल्या, त्यांनी 1 विकेट घेतला. राहिल अन्सारी या बॅटरने देखील 34 धावा त्याच्या बॅटमधून आणि गोलंदाजीमध्ये देखील जबरदस्त प्रदर्शन. आतिशच्या नावावर 2 विकेट आणि इथे डॉट बॉल, म्हणजेच शांततेचा माहोल आणि खुशीचा माहोल आहे. टीम 94. राहिल अन्सारीचे बॅट बोलली, फिल्डिंगमध्ये अप्रतिम, गोलंदाजीमध्ये अप्रतिम राहिल आहे. राहिल बाहुबलीप्रमाणेच त्याची कामगिरी पाहिली. बॉलला फिरवलंय आणि इथे डॉट बॉल येतोय सातत्याने. तेच आपण पाहतोय. सोपान हा बॅटर आहे. 14 वरती 8, 4 बॉल. यानंतर देखील एक बिग काटेकी टक्कर. SP मारवी आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान दांडी गुल तर झाले. आणि अशा प्रकारे जर पाहिलं तर संघ इथे 9 विकेट गमावतो. याचाच अर्थ पहिले
सेकंड इनिंग जे आहे ना तो ऋग्वेद रिटायर हट होता. टोटल 9 विकेट गेल्यात आणि ऋग्वेद रिटायर झाला त्याबद्दल इथे टीम 94 74 धावसंख्येने एक मोठा विजय, या संपूर्ण स्पर्धेचा सर्वात मोठा विजयी टीम 94 कामांच्या नावावर राहिल्या. 1/74 रन्स. मॅच समरी जर पाहिली, आतिश भोईर 17 बॉल 40 धावा नॉट आऊट राहिला. 13मध्ये 34 केल्या राहिलने. आणि जर पाहिलं सेकंड इनिंगमध्ये तर करण पाटील 6 धावा. त्या व्यतिरिक्त एकही बॅटर 6च्या वरती गेलेला नाही आहे ससून ओव्हर टीमकडून. जय पाटील 4 विकेट 8 धावा त्या 2 ओव्हरमध्ये. जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहिली. आतिश भोईरने 2 विकेट घेतले, 1 ओव्हरमध्ये 3च धावा दिल्या. राहिलने देखील 1 विकेट घेतला आणि सार्थकने देखील. 2 कॅन्डिडेट होते, 3 होते, आतिश भोईर, राहिल अन्सारी आणि जय पाटील. मोठ्या धावसंख्ये